दर्शक श्रोते हो, आज आपण उत्तर प्रदेशामध्ये सर्वात प्रसिद्ध ठिकाण असलेले काशी किंवा वाराणसी या ठिकाणी आहोत। आज आपण वाराणसीतल्या सर्व गोष्टींना पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर्वप्रथम इथं आल्यानंतर मी इथलं प्रसिद्ध असलेलं ठिकाण ज्याला आपण जंगमवाडी मठ असं म्हणतो, त्या मठाच्या परिसरात आहे आणि जंगमवाडी मठामध्ये आज आम्ही तिथं उतरणार आहोत। तिथं उतरल्यानंतर सकाळी फ्रेश होऊ आणि मग आपण दिवसभर काय काय करायचं ते आपल्या सगळ्या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळून जाईल। हे आहे जंगमवाडी मठाचं प्रवेशद्वार आणि इथून ज्यावेळेला आपण आज जातो त्यावेळेला इथं सगळ्याच लोकांची खूप छानदार अशी राहायची व्यवस्था करण्यात आलेली आहे। तुम्हाला इथं महाराष्ट्र आणि भारतातल्या वेगवेगळ्या राज्यातून येणाऱ्या अनेक भक्तांना पाहता येईल। ही भक्त मंडळी सुरुवातीला इथं आली ती सुरुवातीच्या ठिकाणी म्हणून आपल्या या काउंटरवर एक बाबाजी असतात, त्या काउंटरकडे थांबून आपली नोंदणी करतात आणि इथं आल्याच्या नोंदणीनंतर मग इथं मुख्य ऑफिसमध्ये जाता येते आणि ऑफिसमध्ये आपलं आधार कार्ड दाखवून आपणाला इथं रूम आहे का नाही चौकशी करता येते आणि त्यानंतर आपण आपणाला मिळालेल्या रूमचा किल्ली आणि चावी घेऊन त्या ठिकाणी जाऊ शकतो। मठाचा जर विचार केला तर खूप सुंदर असं इथलं मठ आहे। या मठाची रचना अतिशय सुंदर आणि एकाच वेळा 2-3 मजली असलेले हे मठ तुम्ही त्या ठिकाणी साधारणपणे 150 ते 200 लोक एकत्र राहू शकतील अशी इथली रचना आहे आणि प्रत्येक खोल्यासुद्धा साधारण 500 पासून चालू होतात आणि 1000 रुपयापर्यंत इथलं त्याचं भाडं आहे। पण मठाची ही जागा असल्यामुळं निश्चितपणे इथलं कुठलंही उत्पन्न प्रत्यक्ष मठाला किंवा इतर कोणाला जात नाही। या उलट आहे ही सगळी रक्कम इथल्या दिवसभराच्या अन्नदानासाठी वापरली जाते। म्हणून जंगमवाडी मठ इथलं एक प्रसिद्ध मठ आहे। ज्यावेळेला तुम्ही याल त्यावेळेला अगदी नदी, गंगा नदी, इथं असलेलं महत्त्वाचं मंदिर काशी विश्वनाथाचं, याच ठिकाणच्या परिसरामध्ये जंगमवाडी मठ आहे। आता आपण बाहेरच्या बाजूला जाऊ आणि त्याचा रस्त्यावर काय चाललंय तर आपण बघूया। हा मठाचा आतलाच भाग आहे। या ठिकाणातून ज्यावेळेला तुम्ही पुढे निघता त्यावेळेला अनेक राज्यातली ही मंडळी आणि खास करून सध्या जर बघितलं तर जानेवारी 2024मध्ये मोठी थंडीची लाट या ठिकाणी आलेली आहे आणि त्यामुळं येणाऱ्या सगळ्या पर्यटकाच्या बाबतीमध्ये सुद्धा कदाचित थोडीशी संख्येत घट झालेली असावी। पण शेवटी काशी विश्वेश्वराचं महत्त्व आणि इथे येणाऱ्या भक्ताची रांग हे कमी होत नाही। बरीच भक्त मंडळी या थंड असलेल्या वातावरणामध्ये सुद्धा चहाचा आस्वाद घेते, त्यासोबतच इडली, वडा, डोसे यांचाही आनंद घेण्यामध्ये आहे आणि ही सगळी मंडळी स्वेटर, मफलर, खिशात हात घालून या ठिकाणी आपल्याला स्वाद घेताना दिसेल। या ठिकाणी मामाकडचा चहा घेऊन आम्ही आता चहाचा आनंद घेणार आहोत, कारण थंडीमध्ये नाही म्हटलं तरी चहाशिवाय निश्चितपणे जमणार नाही अशीच परिस्थिती आहे। चला, तुमच्या उपस्थितीमध्ये थोडासा चहा घेऊन मी सुद्धा या थंडीच्या काळात आहे। मंडळी जरी सकाळचे आपल्याकडचे सूर्य उगवण्याची आणि 9-10ची वेळ झाली असली तरीही अजूनही या ठिकाणी सूर्याचं आगमन झालं नाही आणि म्हणूनच रस्त्यावर सुद्धा काही जणांनी जाळ लावून थंडीला हटवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि गाडेवाले मात्र मस्त गरम गरम पदार्थ लोकांना देत त्यांची हौस भागवत आहेत। मला मी म्हटलंच की साधारण 9-9:30 वाजून गेलेले आहेत। आपल्याकडे त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर जशा पद्धतीनं दिवसभराची रंगजरी दिसते त्याहीपेक्षा जास्त लोक या आणि त्याबरोबरच आता आपण श्री
गंगादेवी नदीचं दर्शन करणार आहोत आणि त्या ठिकाणी सध्या काय परिस्थिती आहे हे पण तुम्हाला मला दाखवत आहे. ऑटो रिक्षावाले आपल्या जॅकेटच्या खिशात हात घालून आपल्या सगळ्या प्रवाशांची वाट पाहतात आणि त्यासोबतच हॉटेलवाले पण त्यांच्या ग्राहकांची वाट पाहतात. बऱ्याचदा मोठ्या थंडीमुळं भक्तगणाची संख्या त्या अंशानं काही प्रमाणात कमी आहे. दशाश्वमेध घाट हे इथलं प्रसिद्ध घाट आहे. जी कोणी भक्त मंडळी या ठिकाणी येते ती मंडळी त्या घाटाचं दर्शन घेतल्याशिवाय पुढं जात नाही आणि म्हणूनच या रस्त्यावर ज्या पद्धतीने लोकांची गर्दी आहे त्या पद्धतीने छोटे मोठे विक्रेतेसुद्धा मोठ्या स्वरूपामध्ये तुम्हाला दिसतील. बरीच मंडळी तर थंडीमध्ये गरम गरम पदार्थाचा आस्वाद घेते आहे, तर चहा विक्रीवर मोठ्या स्वरूपामध्ये इथं जोर दिसतो आणि येणारी मंडळीसुद्धा चहा यासाठी घेत असावी, कारण भर थंडीमध्ये स्वतःला गरम ठेवणं प्रत्येकाला अपेक्षित आहे. म्हणून ही चहाची विक्री चांगल्या पद्धतीनं होते. पण त्याबरोबरच गोड पदार्थसुद्धा इथं विकले जातात. मुलांची खेळणी विकायचं काम चालू आहे आणि विविध प्रकारचे शर्ट्स, खास करून भक्तमंडळी जे शर्ट वापरते अशा शर्टांची सुद्धा विक्री मुलांसाठी चांगली होते. आणि आता आपण बघतोय की या ठिकाणच्या सगळ्या दुकानांवर अशा लाल रंगीत पाट्या आहेत, म्हणजेच विटकरी रंग आणि त्यावर पांढऱ्या अक्षरामध्ये नावं लिहिलेली आहेत. हा एक चांगला ट्रेंड या काशीमध्ये सगळेजण पाळतात, जेणेकरून इथल्या मंदिराचा रंग आणि त्यावरची ही नावं सगळ्यांना दिसतील. ही एकवाक्यता या ठिकाणी अनेक वर्षापासून करण्यात येते आहे. बघणाऱ्याला सुद्धा ते खूप छान वाटते. एक साधू बाबा अशा वेळा भजन करत आहेत आणि त्यासोबतच भक्तगणांचं सुद्धा आपल्याकडं आकर्षण करून घेत आहेत. तर आपल्या कपाळावर ओम लिहिला जावा किंवा तो बोलला जावा, कोरला जावा यासाठी सुद्धा धडपड करणारी मंडळी या ठिकाणी तुम्हाला दिसेल. ज्यावेळेला तुम्ही मुख्य रस्त्यानं मंदिराकडून बाहेर जाता किंवा आत्ता आलेल्या चौकातून आपण दशाश्वमेध घाटाकडे निघतोय, त्यावेळेला घाटाच्या रचनेबरोबर शहराची रचनासुद्धा एवढी सुंदर आहे की समोर छत आलेलं आहे. अशा पद्धतीनं आकर्षक इमारती या उत्तर प्रदेशातील इमारतीचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. म्हणजेच या आकर्षक इमारती तुम्हाला मोहून टाकतात आणि तुम्हाला असं वाटतं की हो किती छान आहे ते बघायला पाहिजे. त्याच्यातल्या रंगाची जर स्कीम आपण बघितली तर रंगाची स्कीमसुद्धा त्याच पद्धतीनं खूप छानपैकी इथं दिसते. महाराज मंडळीबरोबरच भक्तांना आवडेल अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या मणी, रुद्राक्ष, मोती यांची खरेदी विक्री या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं होते. काशीचा डोसा कॉर्नर म्हणून जो एक भाग आहे तोही आपल्याला या ठिकाणी दिसेल. इथं छानपैकी डोसे तयार केले जात आहेत आणि इथं गरम गरम पदार्थाच्या विक्रीबरोबरच पुन्हा एकदा तुम्ही बघाल की अशा थंडीमध्ये सुद्धा मोठ्या स्वरूपामध्ये इथं आलेली भाविक मंडळी सूर्य येण्याची वाट पाहते आहे आणि प्रकाश वाढण्याची पाहते आहे. या संधीमुळे कदाचित त्यांना त्याचा जास्त आनंद घेता येईल. कारण आपण इथं येतो आणि काशीमध्ये आल्यानंतर थंडीतून बाजूला निघून उष्णतेचा आनंद घेता आला नाही तर सगळ्याच ठिकाणी फिरताना या थंडीचाही आपल्यावर परिणाम होईल. म्हणून ही मंडळी एकदा काय सूर्याचं आगमन झालं की सगळं वातावरण काही प्रमाणात योग्य होईल. या ठिकाणी बघितलं तर खिचडी बाबा का एक मंदिर आहे आणि दिवसभर तिथं खिचडी तयार केली जाते
आणि ती मनसोक्त खिचडी त्या ठिकाणी लोकांना खाता येते. काही भगिनी मंडळ आता नुकतंच गंगा नदीवरून स्नान करून आले आणि ते येऊन त्यांनी आपल्या गळ्यामध्ये फुलांची माळा त्यांना पण निगडी घातली आहे. ती घेऊन कदाचित एखाद्या मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर पुजारी बाबांनी त्यांच्या गळ्यामध्ये ही फुलाची माळ घातली असावी, ती स्वतः घेऊन येतात. त्यासोबतच गंगा नदीचं पाणी घेऊन जाण्यासाठी सुद्धा इथं वेगवेगळ्या प्रकारची प्लास्टिकची भांडे आणि इतर प्रकारची भांडे मोठ्या स्वरूपात तुम्हाला दिसतील. म्हणजे गंगा नदीच्या पाण्याचं पावित्र्य खूप मोठ्या स्वरूपात आहे आणि म्हणून तुम्ही ज्यावेळा रस्त्यानं जाल त्यावेळा हे असे विक्रेते तुम्हाला विचारतील की तुम्हाला काही यातलं एखादं पाण्याची बाटली किंवा त्याबरोबर डबा या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत का, आणि ते आवर्जून तुम्हाला देतील, जेणेकरून त्यांची पण विक्री होणार आहे आणि तुम्हीही तुमच्या घरामध्ये आणि परिसरामध्ये गंगा नदीचं पाणी न्यावं आणि तिथल्याही लोकांना ते द्यावं अशी त्यांची सद्भावना त्याच्या पाठीमागं आहे. तुम्ही मुख्य बाजारपेठेतून ज्यावेळा दशाश्वमेध घाटाकडे जाता त्यावेळा घाटाच्या बाजूचे ही दुकानं, ते वेगवेगळे खाद्यपदार्थ विक्रेते, इथं असणाऱ्या प्रसादाच्या दुकानांची गर्दी, इथं असणारा महाराज आदी मंडळी तुमचं लक्ष वेधून घेते. म्हणजे तुमचा प्रवास अधिक सुखकर होतो. रामकथाही सातत्यानं इथं चालू असते आणि वेगवेगळ्या ठिकाणच्या भागातून येणारे रामकथाकार या ठिकाणी तुम्हाला सुंदर रीतीने हिंदीमध्ये या कथा ऐकवतात. परत एकदा तुम्हाला रामायणातल्या सगळ्या घटना आणि कथा डोळ्यासमोरून जातील अशा पद्धतीचं त्यांचं सुश्राव्य असं कथन असतं. दशाश्वमेध भवन आता आपण बघतो, ही एक भव्य इमारत अलीकडच्या काळात खूप सुशोभित पद्धतीने करण्यात आली आहे. त्याच्यामध्ये फूड कोर्ट आहे, स्मार्ट सिटीचं एक पहिलं ठिकाण म्हणून त्याला विकसित करण्यात आलेलं आहे. आपण अगदी आता नदीच्या जवळ आलो आणि त्यासोबतच सूर्याचं सुद्धा आगमन होण्याची चिन्ह या ठिकाणी दिसत आहेत. बाजूला सगळे महाराज रोजची मंडळी ही सगळी पाहत आहेत. दशाश्वमेध घाटामध्ये ज्या पद्धतीने लोकांची गर्दी आहे त्याच पद्धतीनं रस्त्याच्या दोन्ही बाजूला भिक्षेकरू पण बसलेले असतात आणि ते आपल्याला कोण भिक्षा देतं का यावरही कदाचित त्यांचं लक्ष असावं. काही जण आपल्याकडच्या नोटा घेऊन चिल्लर देण्याचा प्रयत्न करतात, कारण हे चिल्लर तुम्हाला नदी आणि इतर ठिकाणी देता येऊ शकतं. आता तुम्ही प्रसाद घेता आणि ज्यावेळेला नदीच्या परिसरामध्ये आलेले असता त्याच वेळा या ठिकाणी स्नान करणारं आणि आपल्या पितरांसाठीचं पूजा करायला आलेली मंडळी, शिवाय आपल्या नवसासाठी जे काय आपण बोललो ते पण करावं यासाठी सुद्धा ही मंडळी या ठिकाणी आलेली असते. म्हणजेच या सगळ्यांना गंगेचं दर्शन म्हणजे अत्यंत पवित्र बाब आहे. तुम्ही पाहता की आता गंगेच्या परिसरामध्ये खूप मोठी गर्दी आहे आणि या गर्दीबरोबरच संध्याकाळी ज्या ठिकाणी गंगेची आरती होते तसं हे स्थळ आहे. अन्नदानही मोठ्या स्वरूपामध्ये या ठिकाणी होत असतं आणि म्हणून अन्नदानाचं क्षेत्रही सुद्धा आहे. मा गंगा मंदिर इथं आहे आणि ही सगळी मंडळी तुम्हाला सातत्यानं या ठिकाणी येताना आणि गडबडीत आपल्या स्नान करून ईश्वराच्या दर्शनासाठी जाताना दिसेल. तुम्ही ज्यावेळेला पाहाल त्यावेळेला विविध प्रकारचं पेहराव केलेली मंडळी सुद्धा तुमचं आकर्षण करू शकते, जेणेकरून ही मंडळी तुम्हाला आकर्षित करून घेते आणि महाभारत रामायणातील पात्र या ठिकाणी साकार करतात आणि ते साकार करून तुमचं मनोरंजन करावं असं त्यांच्या मनामध्ये असतं. विक्रेते ज्या पद्धतीने वेगवेगळ्या वस्तू विकत आहेत त्याच पद्धतीने तुम्हाला जर जहाजात बसून पलीकडच्या बाजूला जायचं असेल तर तो बोटीचा आनंदसुद्धा या ठिकाणी घेता येतो. कारण
नदीमध्ये सातत्यानं अशा पद्धतीच्या बोटी या ठिकाणी चालू असतात. आता आपण गंगा घाटावरून अर्थात दशाश्वमेध घाटावरून प्रवास करतो आणि या ठिकाणी आपण पाहतो की मंदिरंसुद्धा किती आकर्षक आहेत आणि ही आकर्षक मंदिरं या सगळ्या देशभरातल्या लोकांना, पर्यटकांना तिथं मोहून टाकतात. जर इथं येणाऱ्या लोकांबरोबर महाराज मंडळीला सुद्धा लोक बघायला इथं जमा झालेले या ठिकाणी पर्यटकांना इथले महाराज इथले सर्व महात्मे त्यानंतर अजून पुढे निघूया. गंगा सेवा निधी हा इथला एक भाग जो ही संघटना खूप चांगल्या पद्धतीने काम करते. इथली स्वच्छता ठेवणं, त्यासोबतच इथं आलेल्या लोकांना जे काही पाहायचं ते पाहायला उपलब्ध करून देणं यासाठी सुद्धा ते प्रयत्न करतात. संध्याकाळच्या गंगा आरतीच्या नियोजनामध्ये त्यांची प्रमुख भूमिका असते. तुम्ही बघितलं तर याच ठिकाणी आता वरचेवर लोकांना येणाऱ्या गर्दीमधून अधिक काही बघायचं असतं म्हणून दुसऱ्या घाटावर सुद्धा अशा गंगा आरतीची तयारी करण्यात आलेली आहे. इथे येणारी मंडळी ज्यावेळेला आपल्या पूर्वजांसाठी इथं पूजा अर्चा करताना दिसते, त्याच पद्धतीनं त्यासाठीची विक्रीची ठिकाणं सुद्धा तुम्हाला त्या साहित्याची दिसते. बऱ्यापैकी मंडळी लोकांच्या आवडत्या वस्तू या ठिकाणी विकायला ठेवलेल्या आहेत. हे शूलकंठेश्वर महादेव मंदिर आहे आणि हे प्राचीन हनुमान मंदिर सुद्धा आहे. ही दोन मंदिरं या घाटावरची आकर्षण केंद्र आहेत. त्याचबरोबर गंगा नदीच्या एकदम पात्रावर आपण आहोत. बोटी खूप इथं मोठ्या स्वरूपात तुम्हाला दिसतील आणि बोटीतून प्रवास करणाऱ्या भक्तांची, पर्यटकांची संख्याही मोठ्या स्वरूपात तुम्हाला दिसेल. बरीच मंडळी या कडाक्याच्या थंडीतसुद्धा स्नान करायला आणि गंगेत एकदा बुडाले की आपल्या पापाचं क्षालन होतं हा त्यांचा मनाचा विचार असल्यामुळे ही मंडळी या ठिकाणी अशा बर्फासारख्या थंड असलेल्या पाण्यामध्ये सुद्धा नाक धरून बुडकी मारायला तयार होतात. आणि हे एकदा काय ते बुडून बाहेर आले की मग त्यांच्या सगळ्या वेगवेगळ्या विधी करायला ते रिकामे झाले असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे या विधी करून घेत असताना सुद्धा त्यांना योग्य अशा पंडितांची आवश्यकता असते आणि ही पंडित मंडळी तुमच्या सगळ्या ज्यांनी नवस बोलला आहे किंवा जे आपल्या धार्मिक उद्देशात आहेत त्यांच्या प्रत्यक्षात या ठिकाणी आपल्याला ही सगळी मंडळी तुम्हाला तुमच्या धार्मिक कार्यामध्ये मदत करणार असते. बोटीच्या वरच्या बाजूला डेकवर बसून काही मंडळी पतंगाचा सुद्धा आनंद घेते आहे. तर दुसरीकडे आपण बघितलं तर दूरवर वेगवेगळे पक्षी या नदीपात्रातून प्रवास करणारी मंडळी आपल्याला काहीतरी खाद्य खायला देते या अपेक्षेनं घोंगावताना दिसते आहे. म्हणजेच इथं येणाऱ्या पर्यटकावर ज्या पद्धतीने इथल्या लोकांचा चरितार्थ आहे त्याच पद्धतीनं तुम्ही काहीतरी अर्पण करता यासाठी इथले प्राणी पक्षी सुद्धा तुमची वाट पाहत असतात. कदाचित हेच प्राणी पक्षी म्हणजे तुमचे पूर्वज असतील आणि म्हणूनच पूर्वजाच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण कराव्यात यासाठी आपण गंगा नदीच्या परिसरात जातो आणि मग गंगेचं दर्शन घेऊन त्यांच्यासाठीची प्रार्थना करून काशी विश्वनाथाचं दर्शन घेतल्यामुळं आपल्या जीवनामध्ये सुख येईल, आहे ते सुख वाढेल ही आपली कल्पना असते. आणि यासाठीच मग येणारी मंडळी धडपडत अगदी कोणत्याही परिस्थितीत गंगेचं दर्शन घ्यावं, गंगेचं पाणी घेऊन जावं आणि काशी विश्वनाथाला नमन करून आपल्या आणि आपल्या भावी पिढीसाठी सुख मागावं यासाठी इथे येताना वाराणसीला घाटांचं शहर असं म्हणतात
इथं 88 घाट आहेत. त्याच पद्धतीने ते मंदिराचं सुद्धा शहर आहे. आपण जर बघत असाल तर प्रयाग घाटाला आपण बघतोय आणि तिथं सोबत असलेल्या वेगवेगळ्या मंदिरांची दृश्य आपणाला या कॅमेऱ्यामध्ये दिसतील. ही सगळी मंदिरं इथे येणाऱ्या सगळ्या भक्तगणाला दर्शनासाठी उपलब्ध असतात. नावेमध्ये ज्यावेळेला तुम्ही बसता त्यावेळेला तुम्हाला लाईफ जॅकेट वापरणं अत्यंत आवश्यक आहे. कारण अपघात तर होत नाही, पण एखाद्या वेळा अपघात होऊ शकतो. म्हणून ज्यावेळेला तुम्ही बोटीवर जाता त्यावेळेला बोट चालवणाऱ्या काकांकडनं तुम्हाला विनंती केली जाते की पहिल्यांदा तुम्ही लाईफ जॅकेट घाला आणि मगच बोटीच्या प्रवासाला निघाला. आणि तुम्ही ज्यावेळेला एकदा बोटीत बसून अशा लाईफ जॅकेटचा वापर करून निघता त्यावेळेला मात्र सुरक्षित असा तुमचा जलप्रवास होतो. हेही या ठिकाणी काळजीनं लोक करून घेतात. म्हणून वेगवेगळ्या बोटी ज्यावेळेला तुम्ही बघता त्यावेळेला त्या बोटीवर अशा पद्धतीनं अनेक मोठ्या संख्येमध्ये तुम्हाला लाईफ जॅकेट घालताना वापरताना नीट ठेवलेले दिसतील. हे गंगा नदी पारचं दृश्य मी तुम्हाला दाखवतोय. नदीच्या पलीकडं पांढरसर पिवळसर लालसर वाळूचा एक मोठा थर आहे. अर्थात त्या वाळूच्या पर्यंत या बोटी जातात आणि त्या ठिकाणी लोक जाऊन आपल्या धार्मिक विधी तर करतातच, परंतु या गंगा नदीचं विहंगम दृश्य ते बघतात. गंगा प्रत्यक्षात हिमालयातून आली असा समज आहे आणि बर्फाचं पाणी इथं आपल्याला बघता येतं किंवा त्याचा आस्वाद घेता येतो किंवा ते पवित्र पाणी आपल्या घरी नेता येतं. यासाठी येणाऱ्या मंडळीला या नदीला पार करून पलीकडच्या टोकाला जाणं आणि त्या ठिकाणातून सुद्धा म्हणजे गंगा नदीच्या पूर्व बाजूनं पश्चिम बाजूला अर्थात या काशी विश्वनाथाच्या मंदिराकडे आणि परिसराकडे पाहण्याचा आनंद काही वेगळाच दिसतो. म्हणून बोटिंग मोठ्या स्वरूपामध्ये इथली मंडळी करतात आणि बोटीमध्ये बसून तुम्हाला कधी नदीच्या पश्चिम बाजूला म्हणजेच काशी विश्वनाथ परिसरामध्ये या वाराणसीत येता येतं, तर पूर्व बाजूला जाऊन सुद्धा याच वाराणसीचं आणि या घाटावर असलेल्या लोकांचं इथे चालणाऱ्या पूजा अर्चेचं खूप चांगल्या पद्धतीचं लांबून दर्शन घेता येतं. हेही विहंगम दृश्य आपण डोळ्यात साठवू शकतो अशा पैकीच एक आहे. आपला एक भाग म्हणजे स्वतःचे केश अर्पण करणं आणि त्यानंतर नदीत आंघोळ करून मग पुढच्या विधीला लागणं. यासाठी अशा कडाक्याच्या थंडीमध्ये सुद्धा हे सगळी मंडळी तुम्हाला दिसेल. बऱ्याचदा काही बोलत असताना माझे शब्द चुकतीलही. त्याचं कारण असं आहे या थंडीमुळं मला सुद्धा सहजासहजी तुम्हाला काही गोष्टीचं वर्णन करता येत नाही. मलाही त्या संदर्भातली अडचण होती आहे, पण तुम्हाला इथलं जे काही महत्त्वाचं आहे ते तुम्हाला दाखवणं हे माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं असल्यामुळं मी ते सातत्यानं चालू ठेवलेलं आहे. अश्वमेघ घाट आणि प्रयाग घाट या दोन्हीला आपण आता एकत्रितरित्या पाहूया आणि तुमचे लक्ष येईल की या घाटामध्ये घाटाच्या पूर्व बाजूला गंगा नदी वाहते तर पश्चिम बाजूला खऱ्या अर्थानं सगळ्या भक्तांचा लोंढा वाहतोय की काय असं आपल्याला दिसून येईल. म्हणजेच या घाटावर येणाऱ्याची संख्या खूप मोठ्या स्वरूपामध्ये आहे हे आपण पाहू शकतो. ते विक्रेतेसुद्धा तुम्हाला पाहिजे तसं चंदन गंध आणि प्रसादाच्या आणि पूजेच्या वस्तू तुम्हाला जाणीवपूर्वक दाखवतात. त्याचे वेगळे पर्याय शोधतात आणि त्यासोबतच तुम्हाला परवडेल अशा किमतीमध्ये ते देतात. आणि अलीकडं हे सुद्धा विक्रेते शिक्षित असो किंवा अशिक्षित असो हायटेक झाले. त्यांच्याकडे PTM सारख्या वेगवेगळ्या डिजिटल पेमेंटच्या सुद्धा बाबी आणि पर्याय आता सध्या खुलले आहेत. म्हणजे बेल आणि बेलाचं चिन्ह असलेलं हे प्रसादाचं पाकिट असो किंवा मग फुलांचे हार असो किंवा मग देवाला द्यायची वस्त्र असो किंवा मग गंध त्यासोबतच कुंकू हळदी त्याच्यानंतर तुम्ही घेऊन जाता त्या पाण्यासाठीचे भांडे या ठिकाणी सर्व प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असतात. विदेशी पर्यटकांची गर्दी आणि त्यांना इथल्या सगळ्या भारतीय संस्कृतीला आपल्या कॅमेऱ्यात टिपायचं असतं ते पण तुम्हाला या ठिकाणी दिसतील. त्यांच्याकडनं तुम्हाला दिसेल की भारतीय संस्कृतीचा बारकावा ते अभ्यासतात आणि आपल्या देशात गेल्यानंतर बऱ्याचदा त्यांच्याकडनं मग भारतीय संस्कृतीबद्दलचा उल्लेख करणं त्याचा नामोल्लेख करत असतानाच ते किती लोकांमध्ये प्रिय आहे हे पण ते सांगतात. या सगळ्या गोष्टी करण्यासाठी त्यांचं पर्यटन त्यांचा अभ्यास आणि खऱ्या अर्थानं भारतीयांबद्दलचं प्रेम कदाचित
त्यांना इथं ओढून आणत असावं. आणि म्हणूनच अशा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी ज्या पद्धतीनं भारतातल्या वेगवेगळ्या राज्यातले लोक येतात, त्याच पद्धतीने वेगवेगळ्या देशातल्या सुद्धा पर्यटकांची मोठी रेलचेल या ठिकाणी असते. किंवा विक्रेता या नदी घाटावर देवांचे फोटो ठेवला आहे विक्रीसाठी. त्यासोबतच या रुद्राक्षाच्या माळा आहेत, विविध प्रकारच्या रंगीत दगडापासून तयार केलेल्या माळा आहेत आणि या माळांच्या सोबतच अष्टगंध विक्रीला ठेवले त्यांनी. त्याच्यासोबत कुंकू आहे, वेगवेगळ्या प्रकारचे दोरे आहेत, बांगडे आहेत आणि बांगड्याबरोबरच टिकल्या आणि त्यासोबत हातात वेगवेगळ्या पद्धतीने घालायचे कडे असतील, छोट्या मोठ्या वस्तू त्यांनी विक्रीला ठेवल्या. आणि या वस्तूकडं सामान्यपणे ग्राहक आकर्षित होतो आणि मग यातल्या कुठल्या ना कुठल्या गोष्टी विकत घ्याव्यात आणि या वस्तू घेऊन आपल्या गावाकडे जावं असं ग्राहकांनाही वाटतं. अर्थात भक्तमंडळी या आवर्जून तिथे खरेदी करतात. अजूनही आकाशामध्ये सूर्योदय झालेला नाही. थंडीचा कडाका मोठा असल्यामुळं सगळी मंडळी पुन्हा एकदा सूर्याकडं पाहत पाहत आपल्या इथं आलेल्या वेळेला अपव्यय न करता मग धार्मिक विधी करणं, तिथल्या ईश्वराचं नामस्मरण करणं, त्याचं दर्शन घेणं, आवश्यक असलेली खरेदी करणं यामध्ये गुंतलेली आहे. पण थंडीनं त्यांच्या ह्या सगळ्या आनंदावर काहीसं विरजण टाकलं असं म्हणावं लागेल. तर असंही म्हणता येईल की कोणत्याही पद्धतीचं विरजण माणसाच्या भक्तीमध्ये येत नाही आणि लोक लीन होऊन अशा पद्धतीनं भक्तीमध्ये सातत्यानं स्वतःला गुंतवून ठेवतात. इथं जर आणखी एक गोष्ट बघितली तर अलीकडच्या काळामध्ये जुन्या पद्धतीच्या बोटीबरोबरच वेगवेगळ्या आकर्षक असलेल्या नवीन बोटींनीसुद्धा गंगा नदीमध्ये अवतरण आलेल्या आहेत. त्या म्हणजे आपण हे पाहतोय की ही 2 मजली बोट आहे. तर याही पलीकडे बघून आणखी एक मोठी बोट आपण पाहू. ही बोट मात्र खूपच आकर्षक दिसते आहे आणि तिच्यातही बसणाऱ्या जलपर्यटकांची संख्या मोठी दिसते आहे. म्हणजे या अशा बोटीतून प्रवास करणं आनंदही आहे असं लोकांना वाटतं. आणि आता ही बोट ज्यावेळेला प्रवासासाठी बाहेर निघाली आहे त्यावेळेला तिच्यामध्ये बसणाऱ्यांची संख्यासुद्धा तेवढ्याच मोठ्या स्वरूपात आहे. काही भाविक भक्तगण गंगा नदीची सेल्फी घ्यायलासुद्धा तयार असतात, कारण एवढा जीवनातला महत्त्वाचा आनंदाचा प्रसंग आपण सोडून द्यायचं नाही हे त्यांनी ठरवलेलं आहे. म्हणून ते सेल्फीत स्वतः गुंतलेली दिसतात. ही प्रचंड मोठी वाटणारी बोट, जिच्यावर अलकनंदा असं लिहिलं आहे, ती बोट आपल्या जवळून जाते आहे आणि खूपच छानपैकी असलेली ही बोट तुम्हा मला बोटिंगचा खऱ्या अर्थानं आनंद देऊ शकेल अशा पद्धतीची ती आहे. या वृद्ध आजीबाई इथून प्रसाद घेऊन जावा आणि तो प्रसाद किती चांगला आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आपल्या ग्राहकाला त्या वस्तू कशा सुंदर रीतीने विकायच्या हेही कौशल्य इथल्या सगळ्या विक्रेत्यामध्ये दिसतं. कर्नाटक आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या महिला आणि पुरुष मंडळीची संख्या निश्चितपणे मोजता येणार नाही एवढी या ठिकाणी आहे. वेगवेगळ्या कारणांच्या निमित्तानं एकदा काही आपण काशी विश्वनाथाकडे दर्शन घ्यावं आणि आपल्या पूर्वजाला लीन व्हावं, चालू असलेल्या सध्या वर्तमानातील आपल्या कुटुंबियांना सुख मिळावं आणि उद्याच्या भावी पिढीला म्हणजे लहान बाळांनासुद्धा आपण सुख त्याच्यासाठी मागावं, आरोग्य मागावं म्हणून ही वेगवेगळ्या राज्यातील मंडळी या ठिकाणी काशीला येताना दिसते. आज अखेर सूर्याचं दर्शन होते, पण सूर्य आहे की जे चंद्र आहे हे कळत नाही. या पद्धतीनं खूप हलक्या प्रकाशाचं सूर्य आज आकाशात या ठिकाणी उगवलेला आपल्याला दिसेल. हा काशी दर्शन योग आपण तसाच चालू ठेवलेला आहे. तुम्ही बघताय की प्रत्येकाला येऊन काशीला सगळ्याच गोष्टी बघणं शक्य नाही. खास करून गंगेचं दर्शन, गंगेच्या घाटावर भ्रमण आणि ते वेगवेगळ्या वस्तू पाहणं ही संधी मिळताना अनेकाला अनेक अडचणी असू शकतात किंवा वेळ मिळत नसावा. म्हणूनच सर्वांच्या सूचनेवरून मी हा काशी विश्वनाथ आणि श्री गंगा दर्शनाचा ब्लॉग तुमच्यासाठी तयार केला आहे. निश्चितपणे या ब्लॉगला आपण पुढे चालू ठेवतो आहे, परंतु इथल्या काशीत येण्याचा आणि
आपल्या मनातली जी इच्छा आहे की होय मी आता काशीत आणि काशी परिसरामध्ये आहे, म्हणजे एका प्रसिद्ध धार्मिक स्थळी आहे आणि त्याच्या निव्वळ नामोल्लेखानंसुद्धा आपलं पापक्षालन झालं आहे असं वाटतंय, असं हे ठिकाण. शिवाय इथं येत आल्यावर नदीचं दर्शन, नदीत डुबणं आणि काशी विश्वनाथाचं दर्शन घेणं म्हणजे मोक्षप्राप्तीच्या जवळ जाण्यासारखं आहे. तर अनेक लोकांच्या बाबतीमध्ये असं आहे की होय माझ्या जीवनाचा अंतकाल जर काशीमध्ये गेला तर मी मोक्षाला प्राप्त करेन, अशी वाटणारी मंडळीसुद्धा आपल्या जीवनाच्या शेवटच्या काळात, वृद्धापकाळामध्ये एकदा तरी काशीला यावं आणि जीवन सार्थक करून घ्यावं म्हणून येणारी मंडळी खूप आहेत. तर ही अनेक मंदिर आहेत, त्यापैकी श्री ब्रह्मेश्वर महादेव मंदिरसुद्धा या ठिकाणचं प्रसिद्ध आहे. अत्यंत पुरातन असलेलं या मंदिर परिसरामध्ये तुम्ही असता त्यावेळेला तुमच्या लक्षात येते तिथली पिंडी खूप सुंदर अशा पद्धतीने तयार करण्यात आलेली आहे. जिचं दर्शन घेणं हे सुद्धा तिथलं एक सौभाग्याचं क्षण मानला जातो. आता वातावरणात थोडीशी उष्णता वाढली आहे आणि त्या उष्णतेचा फरक म्हणजे इथे येणारी जी मंडळी आहे, दर्शक मंडळी आहे, भाविक मंडळी आहे, पर्यटक मंडळी आहे, त्यांची संख्या वाढायला लागलेली आहे. इथं वेगवेगळ्या बोर्डनुसार आपल्याला बघितलं तर अनेक सूचना दिल्या जातात, त्याही आपण पाळणं आवश्यक आहे. गंगा नदीचं प्रदूषण होणार नाही याची काळजी घेणं भाग आहे. इथं अस्वच्छता होणार नाही हेही बघावं लागेल. इथं जलपोलीस कमिशनर कार्यालय आहे समोर दिसणार, ते सुद्धा तुम्हाला तुमच्या खिशी कापूपासून, चोरापासून संरक्षण व्हावं यासाठी वेगवेगळ्या सूचना वारंवार देत असतात. अशा सूचना पाळण्यामुळं अपघात टळतात, चोरी टळते आणि जे काही वाईट घडणार आहे ते घडत नाही. म्हणून प्रशासनानं दिलेल्या सूचनाचं सुद्धा अंमलबजावणी आपल्या प्रवासाच्या काळामध्ये आपण करावी. खूप घाई करणं किंवा अनावश्यक धाडस करणं हे अलीकडं न जमण्यासारखं आहे आणि ते करूच नये ही काळजी घेणंसुद्धा प्रवासामध्ये एक अत्यंत आवश्यक आहे. शंख, शिंपले आणि सागरगोटे यांच्या बाबतीमध्ये सुद्धा विक्रेते आता आपणाला या वस्तू उपलब्ध करून देतात आणि पर्यटकांना या वस्तू खऱ्या अर्थानं आकर्षित करतात. वाराणसी घाटाचं महात्म्य आणि इथलं विहंगम दृश्य माणसाच्या डोळ्याचं पारणं फेडतं आणि म्हणूनच एकदा काही वाराणसीचं नाव घेतलं, गंगेचं नाव घेतलं की आपोआप सर्वांची पाय तिकडे वळतात आणि आपल्या जीवनातलं आनंदाचे क्षण त्या ठिकाणी घालवावं असं प्रत्येकाला वाटतं. म्हणूनच काशी विश्वेश्वराच्या या परिसरामध्ये माणसं सुचिरभूत होऊन येतात आणि आपल्या जीवनातला आनंद या ठिकाणी शोधत येतात. त्यांना तो आनंद मिळतोही. तुम्हीसुद्धा ज्यावेळेला इथं याल त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी पाहण्यामध्ये एक वेगळी रंगत आहे, हे निश्चित खरं आहे. सूर्यमूर्त्यांची आणि सूर्यप्रतिकांची विक्रीसुद्धा या ठिकाणी चांगली होते. त्याबरोबरच शनी मुद्रासुद्धा लोक घेऊन जाऊन आपल्या घराजवळ ते लावतात, जेणेकरून सूर्यामुळं किंवा शनी मुद्रेमुळं आपल्या जीवनामध्ये आपण अधिक सुखी राहू शकतो असं सगळ्यांना वाटतं. ज्यावेळेला तुम्ही घाटावर येता त्यावेळेला अनेक फोटोग्राफरसुद्धा तुमच्या फोटो काढायसाठी तयार असतात. तुमच्या जीवनातल्या सगळ्या सुवर्ण क्षणांना ते बांधित करून तुम्हाला आयुष्यभर अशा सगळ्या क्षणाला अनुभवता यावं यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. तो त्यांचा व्यवसायही असतो. त्यासोबतच पक्ष्यांना खाद्य टाकणारी मंडळी आणि त्यासाठी ते तांदूळ वगैरे विकणारी मंडळीसुद्धा तुम्हाला दिसते. आणि याच्या उलट आहे की मंदिराच्या परिसरामध्ये आणि नदीच्या परिसरामध्ये जी काही अनेक मंदिरं आहेत त्यापैकी ही गंगा मंदिर आपण पाहतो आहोत. अशा पद्धतीच्या छोट्या मोठ्या मंदिरातून अनेक मंडळी तुम्हाला देवदर्शन करताना दिसतात. तर अनेक पंडित, पुजारी हेही तुमची आठवण करतात, तुमच्याकडं सेवा संधी मागतात. ते या ठिकाणचे एक बाबाजी आहेत. ते बाबा आपल्या छोट्याशा महादेव मंदिरामध्ये भक्तांना विश्वदर्शन देताना तुम्हाला दिसत आहे. म्हणजेच तुम्ही ज्यावेळा गंगा घाट चढून परत निघता त्याही वेळा तुम्हाला अनेक गोष्टी या ठिकाणी बघायला मिळतात. गंगा घाटातून उतरत असताना अगदी डाव्या बाजूला एक छानपैकी मंदिर आहे आणि त्या मंदिराची सजावटसुद्धा
तुम्हाला बघता येईल एवढी सुंदर तुम्हाला दिसून येते. आणि म्हणून तुम्ही वेगळ्या वस्तू घेत ज्यावेळी इथून फिरता त्याच वेळा तुम्हाला रामायण, महाभारत आणि विविध प्रकारच्या ईश्वर मूर्त्यांची सुद्धा दार्शनिक भेट होते. दशाश्वमेध भवन जे नव्याने बांधण्यात आलेलं आहे तिथं ज्या पद्धतीने इलेक्ट्रिक जिना आहे त्याच पद्धतीनं खूप चांगल्या पद्धतीच्या खाद्यपदार्थाची इथं रेलचेल आहे. बाजूला जसे हॉटेल खूप छान आहेत त्याच पद्धतीनं खास करून उत्कृष्ट बांधकाम शैली या ठिकाणी आपल्याला दिसते. जर आपण बघितलं तर एक छान नंदी आपल्याला दिसतो. दशाश्वमेध घाटाचा परिचय तुम्हाला या ठिकाणी अंकित केलेला दिसेल. महादेव आणि सोबत वेगवेगळ्या पद्धतीच्या यज्ञकुंड समोर दिसतील आणि त्यानंतर खालच्या बाजूला गंगेलाही या ठिकाणी चित्रित करण्यात आले. तर या दशाश्वमेध घाटाचं वैशिष्ट्य म्हणजे ते विविध प्रकारचे 10 घोडे आणि त्यानंतर वरच्या बाजूला महादेव ध्यानमग्न अवस्थेमध्ये दिसतील असंही इथं शिल्पित करण्यात आलेलं आहे. म्हणजे शिल्परचनेमधून तुम्हाला इथली सगळी वैशिष्ट्य दाखवण्यात आलेली आहेत. त्याबरोबरच संध्याकाळी किंवा सकाळी इथं जी गंगा आरती चालते त्या गंगा आरतीला सुद्धा या ठिकाणी शिल्पमय करण्यात आलेला आहे. आणि पुन्हा एक तिथं तुम्हाला दुसरा मोठा नंदी दिसतो. म्हणजेच इथं येणाऱ्या सगळ्या भक्तांना या काशी विश्वेश्वराच्या मंदिराबरोबरच गंगा परिसरामधली सगळी वैशिष्ट्य दाखवता येईल. इथली मंदिराची बांधकाम शैली, इथं असलेल्या सगळ्या गोष्टीचा परामर्श घेता येईल अशा पद्धतीचं सुंदर शिल्पकाम दशाश्वमेध घाटाच्या परिसरामध्ये करण्यात आलेलं आहे. तुम्ही अनेक मंदिरं बघता, अनेक परिसर बघता, पण आता अलीकडच्या काळामध्ये अशा सगळ्या ठिकाणी अधिकाधिक सुंदर सगळी रचना करावी हा खास करून भाग इथं जाणीवपूर्वक करण्यात आलेला आहे. म्हणजे वाराणसी घाटाचं नकाशा जरी तुम्ही बघायचं ठरवलं तरीसुद्धा तुम्हाला एका इमारतीमध्ये तो उपलब्ध होतो. आणि त्याचं शिखर किती सुंदर कोरलं आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. तसंच नवीन लाल जांभळ्या दगडामध्ये कोरलेला हा एक सुंदर पिलर हा सुद्धा आपल्याला बघता येऊ शकतो. म्हणजे जाणीवपूर्वक या ठिकाणी केलेल्या दगडावरचं नक्षीकाम तुम्हा सगळ्यांना मोहून टाकेल असं या ठिकाणचं आहे. आणि म्हणून पर्यटकासाठी ही एक आनंदाची पर्वणी ठरावी. अशा प्रिय वस्तू, डमरू आणि त्यांची चिन्ह हे पण या ठिकाणी तुम्हाला विकत घेता येऊ शकतात. त्याच पद्धतीने अनेकदा पशु पक्ष्यांचं खाद्यही या ठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात आलेलं तुम्हाला दिसेल. काही गरीब मंडळी आपला चरितार्थ भागवण्यासाठी अशा विविध सेवा या ठिकाणी उपलब्ध करून देतात आणि त्या सेवेच्या माध्यमातून एकतर भक्ताची सोय व्हावी आणि त्यांच्यासुद्धा पोटाची सोय व्हावी असा त्याच्या पाठीमागचा हेतू असतो. म्हणजे चहा विक्रीचा असणारा प्रतिसाद, त्याच पद्धतीनं फळांचे सुद्धा स्लॉट या ठिकाणी तुम्हाला घेता येतील. अगदी पपईसुद्धा आकर्षक रीतीनं मांडलेली आणि त्यानंतर ते कापून तुमच्या पुढं ते तुम्हाला देतात अशी विक्रेते मंडळी या ठिकाणी आहे. मंदिराचा जर विचार केला तर हे मंदिराचं शहर असल्यामुळं किती आणि कोणकोणत्या पद्धतीची इथं मंदिरं आहेत. आता हे बघा कालीमातेचे मंदिर आहे आणि कालीमातेचं दर्शन घेऊन जाणारी मंडळी तुम्हाला इथं दिसेल. याच कॉर्नरमध्ये दशाश्वमेध घाटावर उतरत असताना एक पुरातन पिंपल वृक्ष आहे आणि त्या पिंपल वृक्षाच्या परिसरामध्ये मोकळी जागा ठेवण्यात आलेली आहे. त्या जागेमध्ये सुद्धा इथं आलेल्या लोकांना विश्राम करता यावा हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. म्हणजेच रस्त्याच्या दोन्ही बाजूनं तुम्हाला तुमच्या सगळ्याच आवडत्या वस्तू इथं आकर्षित करून घेतात, त्या विकत घ्यायला तुम्हाला संधी मिळत असते. आता सूर्य बऱ्यापैकी निघालेला आहे
आणि बाजारातली दृश्य अजून खूप छान पद्धतीने दिसत आहे. इथं आलं की आपल्या कपाळावरचा गंधसुद्धा घ्यावा लावून आणि इथं आल्यानंतर त्याचंही समाधान प्रत्येकाला मिळतं. या दोघींनी अशा पद्धतीचा आपल्या कपाळावर या काशी विश्वनाथाचं चिन्ह कोरलेलं आहे आणि त्याच्या आधी चंदन लावून घेतले. हाही आनंद त्याने इथे घेतलेला. हा इथला वाराणसी आणि त्याचप्रमाणे काशीचं खासियत म्हणावं अशा पद्धतीच्या चहासाठीचे हे मातेचे कप या ठिकाणी विक्रीला उपलब्ध आहेत आणि ते वेगवेगळ्या हॉटेलला हे काकाजी अशी कप पुरवतात. पर्यटकांना धर्मशाळासुद्धा या ठिकाणी मोठ्या स्वरूपात उपलब्ध आहेत. म्हणूनच इथे येणं आणि राहणं साहजिकच सगळ्यांना सोयीचं जातं. आता आपण दशाश्वमेध घाटातून जसं बाहेर मुख्य रस्त्यावर येतो तशाच पद्धतीने आता येणारी सगळी भक्तगण मंडळी नदीवरच्या स्नानासाठी इथे आहे. इथं जसं वेगवेगळे प्रवासाचे पर्याय सापडतात त्याच पद्धतीनं जसे बॅटरीवरचे ऑटो आहेत, पेट्रोलवरचे ऑटो आहेत, कार आहेत, बस आहेत, त्याच पद्धतीने इथं मानवी ताकदीवर चालणारे रिक्षासुद्धा मोठ्या स्वरूपात आहेत आणि ते आपल्या चरित्रासाठी त्या पद्धतीच्या रिक्षा या ठिकाणी चालवतात. लोकांना आग्रहाने सांगतात की तुम्हाला प्रवास करायचा आहे तर आमच्या रिक्षामध्ये तुम्ही बसू शकता. ज्या वेळेला तुम्ही काशी विश्वेश्वराचं दर्शन घेण्यासाठी या बनारस मला किंवा काशीला येत असता त्यावेळेला अनेक गोष्टी तुमचं मन मोहून घेतात. इथं ज्या ज्या गोष्टी तुम्ही आतापर्यंत बघितलेल्या नाहीत त्याही तुम्हाला बघायला मिळतात आणि त्यासोबतच ज्या तुम्ही बघितल्या आहेत त्या नव्यानं तुम्हाला बघण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध होते. इथं आल्यानंतर टाईमपास म्हणून तुम्हाला गोळ्या विकणारेही सापडतील आणि विविध प्रकारच्या गोळ्यांची खरेदी करणारी मंडळीसुद्धा तुम्हाला इथे सापडेल. बऱ्याचदा मजल्यावरच कुठल्याही देवाचं मंदिर तुम्हाला दिसतं, परंतु श्री गुरु बृहस्पती मंदिर जे तुम्ही समोर बघताय ते साधारण 4 मजली आहे आणि त्यापैकी दुसऱ्या मजल्यावर गुरु बृहस्पतीचं मूर्ती स्थापना आहे. तर तिसरा आणि चौथा मजला हा दगडी पातळीनं दगडी घडवण्यानं खास करून खूप आकर्षक पद्धतीने सजवण्यात आलेलं आहे. इथं घाटावर जाणारी सगळी मंडळी अशा पद्धतीनं बृहस्पती देवाचं दर्शन घेते आणि मग पुढे निघते. का जो मंदिर है यहाँ पे मुफ्त ऐसी खिचड़ी लोगों को बांटी जाती है आणि तिथं या खिचडीला खाणाऱ्यांची संख्या खूप मोठ्या स्वरूपात असते. आपण पाहता की खिचडी बाबांची खिचडी ही सर्व मंडळी अत्यंत आनंदाने प्रसाद म्हणून ग्रहण करीत आहे. खिचडी बाबांची खिचडी खात ही सगळी मंडळी आपल्याला दिसते. यांत्रिक पद्धतीनं एका फिरत्या पातेल्यावर ही खिचडी दिवसभर तयार केली जाते आणि शेकडो किलो खिचडी इथले लोक दिवसभर खात असतात. म्हणजे खिचडी बाबाची खिचडी हा लोकप्रिय खाद्यपदार्थ मोफतपणे दिवसभर या ठिकाणी वाटला जातो. तिथून जर उजव्या हाताला आपण वळलो तर काशी विश्वनाथाचं जे द्वार आहे मंदिराकडे जाणारं ते पण आपल्या नजरेस भरतं. खूप सुंदर पद्धतीनं या मंदिराच्या द्वाराची रचना या ठिकाणी केलेली आहे. आपण बघितलंय की काशी विश्वनाथाचं दर्शन घेऊन बाहेर पडणाऱ्या मंडळीला बऱ्याचदा त्यांनी नेलेला पुष्पहार तिथे ठेवला जात नाही. सन्मान म्हणून तिथली जी पुजारी मंडळी आहे तो फुलाचा हार आपल्या भक्तगणाच्या गळ्यामध्ये घालतात आणि त्यांनाही ईश्वरी आनंद देण्याचा प्रयत्न करतात. हे बाबा सायकलवर तुम्हाला जातानाही महाराज दिसतील तर काही महाराज जाणीवपूर्वक इतर भक्ताबरोबर आपला फोटो काढून करायचं मला सापडते. खाद्यपदार्थाची रेलचेल असलेले हे उत्तर प्रदेश आणि त्यातल्या त्यात काशी विश्वनाथाचं ठिकाण तुम्हाला तुमच्या आवडीचे सगळे पदार्थ जसे चाऊमिन, छोला भटुरा, मसाला डोसा, त्याच पद्धतीने आलू पराठा आणि भोजन थालीसुद्धा योग्य किमतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी दिसते. म्हणजे खाद्यपदार्थाची चंगळ असणारे ठिकाण आहे. तुम्हाला तुमच्या आवडीचे खाद्यपदार्थ गावात किंवा तुमच्या परिसरात ज्या चवीचे मिळणार आहे त्या सुंदर चवीचे
अस्सल असे पदार्थ तुम्ही घेऊ शकता. बऱ्याच अशा पदार्थासाठी आपल्याकडच्या मोहरीच्या तेलाचा वापर इथे केला जातो, तर काही शुद्ध तुपातसुद्धा असे पदार्थ तुम्हाला दिसून येतात. ज्या पद्धतीनं आपण म्हणतो, हिंदीत असं म्हणता येईल की साधू संतों का तांता यहाँ हर वक्त लगा रहता है, साथ में उन्हें मानने वाले भक्तों की भी यहाँ बड़ी भीड़ होती है. म्हणजेच संत आणि भक्त यांच्या मेळा जणू या ठिकाणी सातत्याने असतो. म्हणून भक्तिमय वातावरणामध्ये तुम्ही आल्यानंतर रंगून जाता आणि आपल्या जीवनामधली सगळी सुख शोधत असताना ती आपले परिसर आहेत आणि त्यासाठी खूप धडपड करावी लागत नाही हे आपल्या लक्षात येतं. सुरक्षा व्यवस्थेवरही इथं मोठ्या स्वरूपामध्ये लक्ष दिलं जातं आणि उत्तर प्रदेशचे पोलीस सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीने गस्त घालत इतर कुठलेही असंविधानिक गोष्ट घडणार नाही किंवा हिंसाचाराला वगैरे संधी मिळणार नाही यावर लक्ष ठेवणं असते. आणि म्हणूनच मोठ्या स्वरूपात दर्शक आणि भक्तजन सुद्धा कुठल्याही वाईट गोष्टी साधारणपणे घडणार नाही याची काळजी प्रशासन सातत्याने घेत आलेलं आहे. तुम्ही पाहता की मंदिरातनं बाहेर येणारी मंडळी ज्यावेळा असं गळ्यात फुलांचा हार घालून आपल्या खांद्यावर पंचा वगैरे ठेवून येते त्यावेळा दिसायला पण ते दृश्य खूप छान वाटतं. आणि मग हे आपल्या ईश्वराचं नामस्मरण करीत मंदिरातनं बाहेर पडलेली ही मंडळी नदीकडे जायला निघते आणि गंगा घाटावर जाऊन गंगेचं दर्शन घ्यावं हा त्यांचा विचार असतो. यासाठी सुद्धा ही मंडळी तिथे दिसते. म्हणजेच जसे भक्त चालले त्याच पद्धतीनं संत आणि गुरु मंडळी, संन्यासी मंडळीसुद्धा या ठिकाणी मंदिरातून बाहेर येते आणि ती सुद्धा आपल्या भक्तांच्या सोबतीनं बाहेर निघालेली आपल्याला दिसते. आणि प्लास्टिकची सुद्धा छान पद्धतीचे काशी विश्वनाथ मंदिर आज या ठिकाणी देवच्या परिसरामध्ये आणि काशीमध्ये आपल्याला विकायला मिळतात. अलीकडं आणखी एक ट्रेंड वाढला आहे. आपल्या स्वतःच्या सदऱ्यावर महाकाल, श्री, ओम, श्रीराम वगैरे सारखे उल्लेख असलेली शर्ट, नेहरू, गुरु शर्ट आणि सुती शर्ट वापरण्यामध्ये लोकांचा कट वाढला आहे. आणि अशाच पद्धतीची दुकानं आता तिथे फाटले पण जात आहेत. बनारसच्या वैशिष्ट्यापैकी एक वैशिष्ट्य म्हणजे बनारसी साडी. बनारसी साडी या ठिकाणी तयार होते, ती देशभर विकली जाते आणि देशातल्या सगळ्या लोकांना प्रिय असते. म्हणूनच खूप मोठ्या स्वरूपामध्ये इथं अशा साड्यांची दुकानं आपल्याला बघायला मिळतात. हे आणखी एक बनारसी साडीचं शोरूम आपण पाहतो. आपण पाहत असाल की आता परत एकदा सूर्याच्या उष्णतेला सुरुवात झाली. सूर्य मोठ्या स्वरूपात वर आला आहे आणि त्यामुळं आता भक्तगण अधिक संख्येच्या स्वरूपामध्ये रस्त्यानं आपल्याला फिरताना आणि वेगवेगळ्या वस्तू खरेदी करणं, दर्शनासाठी फिरणं यासाठी दिसत आहे. वस्तू विकणाऱ्यांची संख्या या ठिकाणी खूप आहे. लोक आपलं घर सजवण्यासाठी अशा वस्तू खरेदी करतात. सुमधुर बासरीचा स्वर काढणाऱ्या बासुरी आणि तो विकणारा विक्रेता हेही या ठिकाणचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल. मिठाईची दुकानं आणि त्यासोबतच छोटी छोटी खेळण्याची दुकानं हे या ठिकाणी तुम्हाला दिसतील. आपल्या घरातल्या बालगोपाळांना या सगळ्या खेळणीचा आनंद तुम्हाला देता येऊ शकतो. परत एकदा आपण दशाश्वमेध घाटातून मुख्याच्या चौकात आलेलो आहे. या चौकातून आपल्याला जंगमवाडी मठाकडे वळायचं आहे आणि त्या मठाच्या परिसरामध्ये आपण राहत असल्यामुळे तिथल्या अनेक गोष्टीचा आनंद घेऊन परत एकदा आपण काशी विश्वनाथाच्या मंदिर परिसरामध्ये आपल्याला बघायला बाहेर निघणार आहोत. तुम्हाला लक्षात येईल की आता डाव्या बाजूला आपण वळलो की मग आपल्या राहण्याच्या ठिकाणाकडे आपल्याला जाता येऊ शकतं. चौकात उभा आहोत ज्या ठिकाणातून तुम्हाला या शहरातल्या वेगवेगळ्या मुख्य रस्त्यावर जाता येईल आणि ऑटो
आणि पायी मानवी शक्तीवर चालणारे हे रिक्षा आणि रिक्षावाले आपली वाट पाहत आहेत. आता जंगमवाडी मठाकडं आपण निघालेलो आहोत. रस्त्यात जाताना दोन्ही बाजूला उत्तम अशा सोनारांची दुकानं आणि चांदीच्या वस्तू विक्री करणारे दुकानं आपल्याला दिसतात. अजूनही सकाळच्या वेळी कडक थंडीमुळे सगळी दुकानं उघडलेली नाहीत, पण यथावकाश ती उघडली जाते. तोपर्यंत पथारीवर असणाऱ्या वस्तू विक्रेत्याकडनं वेगवेगळ्या वस्तू विकल्या जात आहेत आणि त्याचा आनंदसुद्धा हे तिथं आलेली भक्तगण मंडळी इतकी आहे. हिंदू, मुस्लिम, बौद्ध, जैन आणि सर्व प्रकारच्या धर्मीयांचं एकत्रित राहण्याचं ठिकाण, राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक म्हणून सुद्धा उत्तर प्रदेश आणि उत्तर प्रदेशामधल्या वेगवेगळ्या शहराचं, खास करून काशी विश्वनाथ मंदिर असलेल्या वाराणसीचं सुद्धा वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. गाड्यावर असणारे वेगवेगळे फळं तुम्हाला आकर्षित करून देतात. आणि आज आपण गंगा किनारी जाऊन गंगा दर्शन, त्या भक्तांचं दर्शन, विविध प्रकारची माहिती घेऊन आपल्या नियोजित अशा ठिकाणी परत येतो आहोत. म्हणजेच आपण परत एकदा जंगमवाडी मठामध्ये आता आपण जाणार आहोत आणि तिथं काही वेळ विश्रांती केल्यानंतर पुन्हा आपण दुसरा ब्लॉग तयार करण्यासाठी बाहेर पडूयात.